राजू गुरव यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत. सुजित तांबेकर सर, कोल्हापूर पोलीस यांचं इथे आगमन. सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद चव्हाणचा. 4 धावांसाठी हा चेंडू परार होईल. पुलटॉस चेंडू, त्यावर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते. सुनील गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. प्रमोद आणि इरफानची जोडी, 2 मातब्बर खेळाडू हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोदचा खेळ, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी लागला तर आबाद, नाही तर बरबाद करणारा हा फटका. धावसंख्या येत नाहीये. धावसंख्या 4. प्रमोदला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला इरफान. दोन्ही खेळाडू एक एक मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक थोडंसं दूर राहील. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा इथे सहज पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. सुनील पुन्हा एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार त्याच दिशेला फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आई चेंडू परार होईल 4 धावांसाठी. अनेक कटर करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय सुनील यांच्याकडून, परंतु अचूक टप्पा इथे शोधावा लागेल. तो कशा प्रकारे शोधला जाईल याकडे लक्ष असेल. धावसंख्या 10. जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव करताना पाहायला मिळेल. जितकी मोठी धावसंख्या उभारेल तितकंच त्यांच्यासाठी सेफ असेल. सुनील शपलवून खेळण्याचा प्रयत्न, जरूर हा फटका चांगला आहे. 4 धावांसाठी आज हाही फटका पाहायला मिळतोय. आता मात्र पाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. धडपडतोय आपल्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर इथे मात्र धडपडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र अप्रमोदचा 14 धावा 5 चेंडूंमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला. बॅटबॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू इथे मात्र जरूर चांगला राहिलाय. धावसंख्या 14 वर स्थिरावली आहे. 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. मोठा फटका इरफानच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय.
सर 4 धावांसाठी. इरफान मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आणि तीच लय इथे मात्र ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश स्वागत इथे मात्र जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पंकज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. बॉलर द हेड. आजच्या दिवसातील अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्रेट डाईव्ह इथे मात्र खेळला गेलाय. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल या चौकाराच्या मदतीने. 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार फटकेबाजी इरफान सर्कलच्या वरून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. प्रॉपर शॉट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र इरफानच्या बॅटमधून दर्जेदार फटकेबाजी. या फटकेबाजीचा आनंद नॉन स्ट्रायकिंग एंडवरून प्रमोद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चर्चा केली गेली आहे. या चर्चेनंतर गोलंदाजी कशी असेल, कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल याकडे लक्ष आहे. इथे मात्र हा रिव्हर्सचा फटका खेळला गेला आहे. स्क्वेअर लेग पंचांकडून निर्णय काय येईल याकडे लक्ष जरूर असेल. 2 धावा इथे जरूर पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न प्रमोद करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि ही तिसरी धाव इथे मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील. तीन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा सिग्नल आला होता. मोठा फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. हा फरार होतोय. सरळ 4 धावांसाठी ब्रीडची संधी आणि त्याचं सोनं केलं गेलंय. 4 धावांसाठी हा चेंडू वसूल केला गेलाय. धावसंख्या आता मात्र 30 वर जाऊन पोहोचेल. एक दर्जेदार खेळ प्रमोद आणि इरफान कंदलगाव संघासाठी दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाई विक्रम पाटील इलेव्हन हसूरचा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करताना. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाही आहे. 3 फटके आतापर्यंत रिव्हर्सचे फसले आहेत. ते मात्र प्रमोद चव्हाणचे. सरळ बॅटने चांगले फटके येत आहेत परंतु रिव्हर्सचा फटका हवेचा वापर इथे मात्र फटकेबाजीसाठी करायचा आहे परंतु त्यामध्ये यश मिळत नाही आहे. बॉलिंग स्लिप इथे मात्र जरूर खेळला गेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट कार्यक्रम या चेंडूवर केलाय तो मात्र प्रमोद चव्हाणने. कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे संधी नाही आहे. फक्त फटकेबाजी बघायची आहे सर्कलच्या आतमध्ये उभं राहून आणि तेच काम हे क्षेत्ररक्षकही करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचती आहे. 34 धावा. मोठा फटका इथे जेलची संधी आहे आणि इथे मात्र विकेट मिळत असताना पाहायला मिळाले. चांगला झेल अगदी झालाय. माघारी परतावं लागेल. ते मात्र आता प्रमोदला आपल्या संघासाठी 22 धावा जोडल्यात 10 चेंडूंमध्ये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इरफानच्या जोडीला कोण येईल याकडे लक्ष असेल. पाहिलं गेलं तर 34 धावा आपण पाहिल्या 2 ओव्हरच्या नंतर आणि 1 विकेट ही पाहायला मिळाली आहे. अजित कदम मिस्टर इंडिया नागाव यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. खूप खूप धन्यवाद आणि असंच सहकार्य येणाऱ्या 2 दिवसांमध्येही आपलं लाभेल हीच अपेक्षा.
चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर दगडू आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी आता या मैदानावर करायची आहे. आपल्या संघासाठी इरफान आक्रमक होताना जरूर पाहायला मिळतोय, परंतु भूषण त्यांच्या जोडीला असेल. भूषणचा बोलबाला पाहायला मिळेल का याकडे लक्ष आहे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला खूप मागे ढकललं आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र भूषण रोखतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 35वर जाऊन पोहोचली आहे. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ आणि बाई विक्रम पाटील 11 हसूरचा संघ आपण पाहतोय. एक दर्जेदार खेळ या दोन्ही संघांकडून अपेक्षित असेल. टॉप 8मध्ये सुरक्षितरित्या कोण पोहोचणार यासाठी चाललेली ही लढाई. मात्र हा चेंडू निर्धाव. स्वतःला रोल केलं होतं भूषणने. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. शपल खूप झाला होता, परंतु बॅट बॉल इथे मात्र संपर्कात येत नाही आहे, त्यामुळे चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आई चेंडू इथे मात्र जरूर चांगला आहे. बॉलवर फिंगर रोल वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतात. लेग कटरसाठी प्रयत्न इथे मात्र होत असताना चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांकडून. पहिल्या चेंडूत एक धाव आली, तर नंतर फक्त 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. चौथा चेंडू फुल टॉस आहे. आक्रमण चढवले जरूर, परंतु धाबा किती मिळतील याकडे लक्ष असेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक इरफान स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा दाखवतोय. येणारे 2 चेंडू त्यातील एक तरी मोठा फटका येणं अपेक्षित असेल. चांगली कामगिरी इरफान जरूर करताना पाहायला मिळाला आतापर्यंत. राऊंड विकेट. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. बाईकचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. हाही चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या स्थिरावती आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 37 धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. चला सामना सुरू करा, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर शशिकांत आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना स्पीडअप घ्या, यानंतर अजून एक सामना असेल. शशिकांत गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे.
थोडेसे शफल झाल्यानंतर हा पटका सजवला गेलाय. धावा मिळतील 4. या 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 41 आता आपल्याला पाहायला मिळाली आहे. बाहेर जाणार चेंडूला छेडण्याचं काम जरूर केलंय. त्यामध्ये मोठी धावसंख्या परावर्तित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इरफानचा बोलबाला याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 16 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत. 41 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या. पंच पॅनल आपल्याला विनंती असेल जास्त वेळ चर्चेसाठी देऊ नका. शशिकांत इरफानसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा पटका पुन्हा एकदा खेळला गेला. जरूर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत असताना पैकी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 43. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत यांच्यावर जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. मोठा पटका जरूर खेळला गेलाय परंतु पटका सक्सेसफुल होणार नाही आहे. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भूषणकडून झालाय आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळ इरफान दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. हाही पटका चांगला आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेवर इथे मात्र आता समाधान इरफान मानताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. थोडेसे स्लिप जरूर होतील भूषण. 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेवर आता मात्र समाधान मानत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 47. चौथा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. त्यातील 1 चेंडू शिल्लक. फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक असेल काही पाहायचे. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न इथे मात्र जर चूक करताना पाहायला मिळाल्या. धावा मिळते 4. या 4 धावींच्या मदतीनं धावसंख्या 51. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 51 आपल्याला पाहायला मिळते आहे. फुलटॉस होता. ऑफसाईडच्या दिशेला बिरकावून दिला गेला आहे आणि क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सरळ डोक्यावरून 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 51 आपण पाहतोय.
मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. दगडू शेनवी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस स्पीड ते मात्र होताना पाहायला मिळाली आहे. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं आहे. धावसंख्या 53 आपल्याला पाहायला मिळते आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना पाहायला मिळाला आहे. भूषणला आपण पाहतोय. बाईकचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 4:25 पार पडत आहेत. मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथे मात्र चेंडू परार होईल. 4 धावांसाठी जेलचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. शरीरावर हा चेंडू घ्यायचा होता, परंतु डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 58 वर जाऊन पोहोचली आहे. ओव्हर क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेचला गेला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले गेल्या. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेला आहे. इरफान इथे मात्र तत्परता दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1-1 2-2 धावा येत असताना धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचते आहे. इरफानला माहीत झालंय मोठे फटके येणं आता थोडंसं थांबलंय. दमट वातावरण आता मात्र या मैदानावर सुरू झालंय. फटकेबाजी आता थोडंसं करणं कठीण असेल. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या 61. अजून एक चेंडू 5व्या षटकातील शिल्लक असेल. दगडू शेनवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटबॉलचा संपर्क होत नाही आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. 5 ओव्हरच्या खेळानंतर 61. लगेचच क्षेत्ररक्षण सजवांचे आहे. टीम मीटिंग घेऊ नका. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल पंच पॅनल. यानंतर एक सामना अजूनही आहे. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन आणि हरिविजय पताड स्पोर्ट्स कावणे दोन्ही संघाचे कर्णधार. ही ओव्हर संपायच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हा. आपलं नाणेपिक करायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. लेग बॅकचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव. एका धावेनिशी धावसंख्या 62.
धावसंख्येला लगाम दिला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. हवेमध्ये चेंडू राहील. क्षेत्ररक्षक येतील. नो मॅन स्लॅट मध्ये हा चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचेल. चांगली कामगिरी आता मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. इरफान सारख्या फलंदाजाला इथे मात्र जकडवून ठेवलंय. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फटका दमदार होता. पायाने हा चेंडू अडवला गेलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 65 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. येणारे अजून 3 चेंडू. या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे लक्ष असेल. राऊंड विकेट. फटका दर्जेदार आहे. झेल होईल का हे पाहायचे. इथे मात्र झेल निसटलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या 67 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इरफान कडून. आडव्या बॅटचा वापर. इथे मात्र 1 धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅकअपला कोणी नाही आहे. 1 धाव इथे महत्वाची असताना इथे मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहेत. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. 1 बॉल इथे मात्र शिल्लक असेल. एकूण 70 धावा आपण पाहतोय. अखेरचा चेंडू. या इनिंगची सांगता करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. फटका समोरच्या दिशेला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसलाय जरूर, पण तो चेंडू जाईल सर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 73 आणि 74 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवलं गेलंय. पुढील सामना असेल समीक्षा स्पोर्ट्स तपोवन आणि हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे. राजूजी घुरावे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल. दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच जोडले जा. राजू गुरव सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. अनमोल साळके सर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे थोडंसं बघायचंय. कावणे आणि तपोवन दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी या.
हरिविजय पताडे स्पोर्ट्सचे कर्णधार, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. कवणे संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. ओंकार, राजू ग्रवसर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाते. एका बाजूला तपोवन आणि एका बाजूला कावणेचा संघ आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचं नाणेफेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉसचा बॉस कोणता संघ ठरेल हे पाहायचे. कावणे संघाचा कॉल असेल. नाणेफेकीचा कौल कावणे संघाच्या बाजूने जातोय. निर्णय काय असेल? निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी स्वीकारले. क्षेत्ररक्षणासाठी तपोवन संघाला आमंत्रित केले गेले. तपोवन संघ थोडीशी चर्चा आपण करतोय. तपोवन संघाचे मालक सर, आपण या स्पर्धेमध्ये प्रथम आलात आणि ही स्पर्धा कशी वाटते? या स्पर्धेचं जे नियोजन आहे, जॉन्टे असतील, कुमार असतील, आकाश यांनी जे नियोजन केलं इथं, हे एकदम उत्कृष्ट केलं आहे. कारण स्पर्धा भरवणे आणि ती सक्सेस करणे, सगळ्या संघांच्या बरोबर सगळ्यांना मॅनेज करून त्यांचं हे लावणे, नियोजन लावणे, हे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे ही स्पर्धा उत्कृष्ट झाली आणि ही ग्राउंड तर उत्कृष्टच आहे. त्यामुळे इथे खेळायला जी आम्हाला मजा येते किंवा खेळायला जो आनंद मिळतो, त्यासाठी आम्ही इथं सहभाग घेतला होता. मागच्या वर्षी पण आम्ही सहभागासाठी इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांच्या कमिटीच्या काही त्यांच्या ह्याच्यामुळे आम्हाला मिळाली नाही. यावर्षी मिळाली आहे. तर मी कमिटीचं आणि इथले जे प्रेक्षक आहेत यांचा मी तपोवन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आभारी आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्या संघाला पुढील सामन्यांसाठी आणि पुढील स्पर्धांसाठी. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊया. मैदानच्या आतमध्ये कंदलगाव संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजीसाठी जोडी दाखल झाली आहे. 73 धावांचं उद्दिष्ट घेऊन सामना सुरू झाल्याचं सिग्नल. सामना सुरू होतोय.
फटका चांगला आहे, दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ 4 धावांसाठी. पहिला चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार फटकेबाजी, ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. बबलूची गोलंदाजी, बॉलर द हेड हा चेंडू खेळून काढलाय आणि धावसंख्येत 4 ने भर पडली आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाते आहे. 4 धावा. संदीप आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ विजय होईल याकडे लक्ष असेल. कंदलगाव आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय हसूरचा संघ. क्षेत्ररक्षक जरूर तिथपर्यंत पोहोचतोय. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 5 वर. भाई विक्रम पाटील हसूरचा संघ आणि त्यांच्या जोडीला शिवान स्पोर्ट्स कंदलगाव स्वप्नील सुतार यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि विक्रम पाटील यांचा हा संघ. ऑन स्ट्राईक सुनील आपल्याला पाहायला मिळतील. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत 1 ने भर आपल्याला पाहायला मिळते. 1-1 करत धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 6 आतापर्यंत स्कोर कार्डवर. चांगली भागीदारी इथे महत्वाची असेल. धावांचा पाठलाग करायचा आहे. 74 धावांचा पाठलाग इथे मात्र होत असताना आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर स्वतः गोलंदाज तिथे येताना पाहायला मिळतो. अपील केली गेली आहे. इथे मात्र जरूर 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्या आता मात्र 7 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील. मयूर शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला मयूर शेलार गोलंदाजी कशी करेल याकडे लक्ष असेल. चांगली कामगिरी मयूरलाही करावी लागेल. यष्टांच्या मागे प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय संघ कर्णधार म्हणून भूमिकेमध्ये. ओव्हर द विकेटने हा चेंडू जरूर चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळतोय. संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईक. चांगली कामगिरी मयूरने या दिवसामध्ये केली आहे. गोलंदाजी म्हणून काम पाहतोय. अचूकता आणि अचूक टप्पा त्याच्याकडे पाहायला मिळाला आहे. गती तेवढीच आहे पण त्या गतीचा वापर कधी करायचा आणि कधी नाही हे चांगलं त्याला ठाऊक आहे. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे, विकेट मिळते आहे. माघारी परताबाला गेल संदीप. बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट. ॲक्शन रिप्ले. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी जागेवर उभा होता आणि आज जेल तिथे पूर्ण केलाय. धावसंख्या 7 वर पहिली विकेट. चला जास्त वेळ घेऊ नका प्रमोद चव्हाण, कारण आपल्याला यानंतर अजूनही एक सामना खेळवायचा आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत मयूरने केली आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट पाहायला मिळते. यापुढील चेंडू कशा प्रकारे असतील. भाई विक्रम पाटील 11 हसूरचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात शिवान स्पोर्ट्स कंदलगावचा संघ पाहतोय.
एक तगडा संघ कंदलगावचा म्हणून पाहिलं जाते आजच्या दिवसामध्ये. फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालाय. आल्या आल्या कडे कडे खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब फटका, 6 धावांसाठी केसला गेलाय. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न सागर मकवानाचा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. गतीचा वापर इथे मात्र जरूर करून घेतलाय. धावसंख्येत भर, धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळतीये. 13 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये. रनअप मध्ये बिघाड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल. एक षटकार जरूर केसला गेलाय. कमबॅक कशा प्रकारे केलं जाईल? खोलवर टप्प्याचा चेंडू, लाजवाब अप्रतिम डिलिव्हरी इथे मात्र जरूर पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते आहे. एक षटकार खेचलाय तर नंतर दबाव नाही आहे. कमबॅक करण्याची ताकद या मयूर शेलारनं ठेवली आहे. पन्हाळ एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय आणि ती एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित धावताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सागर मकवाना सांगतोय. थोडासा मागे जरी पाहिला तर इथे मात्र मी षटकार खेचेन आणि ते खेचलेत. आतापर्यंत 2 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वर. 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्जेदार कामगिरी सागर मकवानाची आपल्याला पाहायला मिळते आहे. एक बॉल शिल्लक असेल. चला स्पीडअप घ्या. 4:45 पार पडतात. यानंतर अजूनही एक सामना आहे. दुसऱ्या ओव्हरचा अखेरचा चेंडू सागर मकवानासाठी. इथे मात्र आता उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल? एक षटकार खेचला निर्धावाला. पुन्हा एकदा एक षटकार. हाई डॉट येईल का? मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधली गेली आहे. गली रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या मदतीने 21 वर. 74 धावांचा पाठलाग इथे मात्र करत असताना 24 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 53 धावा विजयासाठी आवश्यक असतील. बबलू गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र चुका करताना पाहायला मिळतील. झेलसाठी प्रयत्न केले नाही आहेत. धावा मिळतील 4.
या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. या धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 25 वर. रिवर्सचा फटका, फटका अप्रतिम आहे. झेल होईल का हे पाहायचंय. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. सिग्नल काय येईल याकडे लक्ष असेल. 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपण पाहतोय. फलंदाज सुनील कडून सागर मकवानाचा बोलबाला मागच्या षटकामध्ये आपण पाहिल्या. 2 षटकार खेचले गेले, 2 धावा त्याच्या नावावर राहिल्या, एकूण 14 धावा त्यानं मागच्या षटकामध्ये कुठल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आल्यावर. परंतु सुनीला तेवढीच ताकदीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 8 धावा या कुठल्या गेल्या. मोठा फटका इथे जरूर खेचला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. क्षेत्ररक्षक दूर असतील. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचती आहे. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपण पाहतोय. सुनीला यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. उंची खूप होती या फटक्याला, लांबी कापू शकले नाही आहेत. चर्चा केली जाते दोन्ही फलंदाजांदरम्यान. ही चर्चा महत्वाची असेल. सामना जिंकायचा आहे. धावसंख्या 31 आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा, 1 गडीबाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. रिवर्सचा फटका पुन्हा एकदा सुनील यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सर 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग, लाजवाब फटके आपल्याला पाहायला मिळतात. जिथे रिव्हर्सचा फटका खेळता येईल तिथे रिव्हर्सचे फटके, आणि जिथे सरळ बॅटने फटके खेळता येतात तिथे सरळ फटके खेळले जात आहेत. हाही फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला सुनील यांचा. धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 35 आपण पाहतोय. सुनील यांची बोलबाला, बॅट बोलण्याचा प्रकार अगदी वेगळा आपल्याला पाहायला मिळाला आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. फॉलो केलं फलंदाजाला, आणि तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पायामध्ये ही गोलंदाजी. धावसंख्या पाहिली गेली तर 36 वर जाऊन पोहोचेल. 74 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. सागर मकवाना ऑन स्ट्राईक खूप वेळेनंतर आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मकवाना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग करायची नाही आहे, कारण एक सामना अजूनही खेळवायचा आपल्याला.
36 धावा आपण पाहतोय. 38 धावांची गरज विजयासाठी आवश्यक असेल. मयूर शेलार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर शेलारचा खेळ इथे मात्र बळणं गरजेचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करतील. पूलचा पटका आपण पूल केलाय. पटका जातोय सरळ 6 धावेसाठी. षटकार इथं आपल्याला पाहायला मिळालाय. स्वागत मयूर शेलारचा आपल्याला पाहायला मिळते. गतीचा वापर आणि या गतीचा वापर करत असताना इथे मात्र नियंत्रण नाही आहे. ते मात्र मयूर शेलारचं प्रमोद चव्हाण पुढे येण्यास भाग पाडले जाते. यष्टांच्या मागे स्वतः कर्णधार प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय. पुढे आलाय. चर्चा केली आहे कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. ती गोलंदाजी इथे केली जाईल का हे पाहावं लागेल. 32 धावा येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये असतील. 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. आई पटका जरूर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल ते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर रोखलं गेलंय. धावसंख्येत भर. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचेल. मयूर पुन्हा एकदा इथे सज्ज होईल. सागर मकवाना विरुद्ध रणनीती काय असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक थोडासा क्रॉस उभा आहे. तो पोहोचेल. एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेवर इथे मात्र आता समाधान मानावं लागतंय. एक एक करत इथे मात्र धावफलक खालता ठेवला जातोय. परंतु मयूरलाही माहिती आहे इथे मोठे फटके खेळायला संधी द्यायची नाही आहे. जर संधी दिली तर हा सामना गमावला म्हणून समजावं लागेल. कारण सागर मकवाना एका बाजूला उभा आहे तर एका बाजूला सुनीला चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांकडून होताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार खेळ इथे मात्र होत असताना दोन्ही फलंदाजांकडून परंतु त्यांना अडचण ठरतोय तो मयूर. गतीचा वापर जेवढा होतोय तेवढा मात्र फटकेबाजी ताकदीनं करण्याचा प्रयत्न करतील. मयूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतो. झेल झालाय. विकेट मिळतीये. बाद होणारा फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळेल. जो मोठे फटके खेळण्यासाठी माहिर ठरत होता, यशस्वी ठरत होता, त्याला मात्र इथून दूर केलंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. त्याला इथे मात्र थोडंसं अडचणीत आणलं जाईल का हे पाहावं लागेल. धावसंख्या 44 वर दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. ओव्हर क्रमांक 4. 44 धावा 2 विकेट आपण पाहतोय. सागर मकवाना सोबत त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा आपल्याला पाहायला मिळालाय. पंकज संघाचा कर्णधार नायक आपल्याला पाहायला मिळतोय. तो कामगिरी कशी करेल. सागर मकवाना एका बाजूने खिंड लढवेल परंतु त्याला साथ देणं गरजेचं आहे. ती साथ कशा प्रकारे दिली जाईल. मयूर इथून मात्र 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय याकडेही लक्ष असेल. KKPR प्रीमियर लीग 2026 थरार रंगत असताना आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील हे संध्याकाळचं सत्र इस्पुर्ली गावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण पाहतोय. एक मोठी लढत आपल्या भेटीला आली आहे. ती मात्र एका बाजूला कंदलगाव आणि एका बाजूला मोठा पटका जरूर खेळला गेलाय. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाते. रोखलं जाते दुसरे धाव घेण्यापासून. मोठा फटका सागर मकवानाच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मकवानाला बाहुबली जरूर म्हटलं जाईल. जेवढे जेवढे ताप्यामध्ये भेटलेले चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले आहेत. धावसंख्या 51 आपल्याला पाहायला मिळते आहे. 51 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे.
23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण असेल. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्या. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. या 12 चेंडूंमध्ये 23 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याकडे लक्ष असेल. दर्जेदार खेळ इथे मात्र जरूर करावा लागेल. गोलंदाजांना आपलं कौशल्य आपली ताकद गोलंदाजीची इथे दाखवावी लागेल. कंदलगाव संघ जर पाहायला गेलं तर 2 सामने जिंकून या तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु इथून पाहिलं गेलं तर हसूरचा संघ विजय प्राप्त करेल का हे पाहावं लागेल. सागर मकवाना मैदानाच्या आतमध्ये हा कार माजवतोय. पाहिलं गेलं तर 7 चेंडूंमध्ये 21 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तौसिफ दाखल होताना पाहायला मिळतोय. तौसिफचा खेळ इथून कसा असेल हे पाहावं लागेल. तौसिफ मुल्ला पोलीस आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा सिग्नल पंजांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. एक धावी किती धावा मिळतील याकडे लक्ष असेल. 4 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचतीये 56. 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. तौसिफ मुल्लाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका पुन्हा एकदा केसला गेला आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र कोणी नसेल. चेंडू फरार झाला आहे. सरळ 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीनं 62 धावा. दहा चेंडूंमध्ये 12 धावांची गरज विजयासाठी आवश्यक असतील. चांगली फटकेबाजी पंकज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ पंकज कडून इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. पायामध्ये थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते परंतु फटकेबाजी इथे जोरदार होती. क्रिकेटचा खेळ
10 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असताना तौसिफ मुल्ला गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. गल्ली रिजनला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मुदतीत धाव संख्येत भर. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जरूर चेक करून सांगितलं जाईल. नो बॉल नसेल. बॉल ग्राह्य धरला जाईल. पासष्ट धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जरूर झालाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आपल्याला येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. धावसंख्या पुढे सरकती आहे. 67 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही पाहिलं गेलं तर 7 धावांची गरज इथून मात्र असेल. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. चेंडू फरार झालाय. सर 6 धावांसाठी षटकार येतोय. सागर मकवानाची बॅट इथे मात्र वारंवार बोलताना आपल्याला पाहायला मिळतीये. केवळ एका धावेची गरज असेल. 6 बॉल मध्ये एका धावेची गरज. समीक्षा तपोवन, जसा सामना संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होणार आहे आपल्याला पाहायला मिळतील. अंकुश गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल आणि हा सामना विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाई विक्रम पाटील हसूर संघ खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद असतील हसूर संघाला.